बेरोजगार संस्था असतील, अशासकीय संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, यांना हे काम मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा निर्णय घेतला गेला. आज मला सांगायला पाहिजे की तातडीने शासनाने निर्णय घेतलेला आहे. टेंडर जे आहे ते त्या ठिकाणी फ्लोट केलेलं आहे, ज्याचा उल्लेख मी विधिमंडळात पण केला की 1200 कोटीचं हे टेंडर आहे ते कोणाला देण्यासाठी चाललेलं आहे. 1.5 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या मित्रांना कशा तऱ्हेने मदत करता येईल हा एक प्रयत्न सातत्याने राज्य सरकारच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जात आहे. रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल, आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी विविध जे कॉन्ट्रॅक्टर दिले जातात त्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं की सगळे कॉन्ट्रॅक्टर जाणीवपूर्वक कोणाला दिले जातात याबद्दल एकदा पत्रकारांनी पण संशोधन केलं पाहिजे आणि मुंबईच्या नागरिकांना सुद्धा माहिती पडली पाहिजे की सगळे कॉन्ट्रॅक्टर आपल्या मित्रांना देण्याचं काम चालू आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंसेवकांचं काम काढून जे आता स्वच्छता देण्याचं काम करण्याचं काम करतात त्यांचं काम काढून जे आहे हे काम एका कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं. ज्यावेळेला मी काल विधिमंडळामध्ये भाषण केलं त्यावेळी सांगितलं की प्रतिदिन प्रत्येक स्वयंसेविकाला 200 रुपये मिळतात आणि मी सांगितलं की प्रति महिना त्यांना 6,000 रुपये जे आहे ते मिळतात. तेच जे नवीन टेंडर केलेलं आहे याला स्वयंसेवक म्हणून ठेवलं. 25 वर्ष ही मंडळी काम करतायत. कोविडच्या काळात त्या मंडळीने काम केलं. आजही तुम्ही बघताय की डीप क्लिनिंगच्या नावाखाली जे मोहीम चाललेली आहे त्याचं काम सुद्धा हीच मंडळी करतायत आणि असं असताना यांना प्रति महिना फक्त 6,000 रुपये. आणि जे नवीन टेंडर आता फ्लोट केलेलं आहे ते कोणासाठी टेंडर फ्लोट केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता त्यांना सगळं देण्याचं काम चाललेलं आहे. त्यांना एअरपोर्ट दिले, त्यांना महानगरपालिकेच्या शाळा दिल्या आणि आता त्यांना हे पण टेंडर देण्याचं चाललेलं आहे का, हा आमचा या माध्यमातून प्रश्न आहे. त्यांना जेव्हा यांना 200 रुपये देण्याचा निर्णय घेतला प्रतिदिन त्यावेळी त्यांच्यासाठी जे आहे ते 743 रुपये देण्याचा निर्णय घेतला गेला. 23 पैसे अजून त्याच्यामध्ये आले आणि त्यांना प्रति महिना जर बघाल तर त्यांना प्रत्येक कामगारामागे 28,213 रुपये देण्याचं म्हणजे कुठे 6,000 रुपये आणि कुठे 28,213 रुपये म्हणजे इतका जो फरक आहे ना हा फरक या सरकारने घेतलेला हा सगळ्यात मोठा निर्णय. आमचं म्हणणं आहे की या मंडळीवर का अन्याय केला. 25 वर्ष ही मंडळी काम करतात, त्यांना तुम्ही ते दिल्याचा निर्णय नाही घेतला, परंतु ज्या वेळेला आपल्या मित्राला देण्याचं काम झालं त्यावेळी तुम्ही ही जी आहे ती त्याची जी आहे ती प्रति महिना पैसे वाढवण्याचं काम केलं. आणि मला सांगायला पाहिजे की प्रत्येक वर्षी यांना किती खर्च आहे तर 90 कोटी आणि 4 वर्षासाठी 360 कोटी. आणि आता नव्याने जे टेंडर झाले त्यांना काय आहे तर त्यांना नवीन टेंडर मध्ये प्रत्येक वर्षासाठी 300 कोटी आणि 4 वर्षासाठी 1200 कोटी. आणि म्हणूनच हे 1200 कोटीचं टेंडर जे आहे ते त्या ठिकाणी फ्लोट केलेलं आहे. आमच्या मागण्या आहेत की त्वरित हे जे आहे हे टेंडर रद्द करण्यात यावं ही पहिली आमची मागणी आहे. दुसरं आमचं म्हणणं आहे की जे काम करतायत त्यांना हे पैसे द्यावे, त्यांना कामगार म्हणून त्या ठिकाणी घेऊन त्यांना हे पैसे द्यावे ही आमचं दुसरं म्हणणं आहे. आणि ज्या तऱ्हेने सातत्याने एक मोहीम चाललेली आहे की सगळ्या गोष्टीसाठी जे टेंडर निघले जातात, आपल्याला सुद्धा माहिती आहे की MSRDCच्या लँडच्या बाबतीत मी 15 रिक्लेमेशनच्या लँडच्या बाबतीत बोलले की तिथे सुद्धा काही लोकांनी ऑब्जेक्शन उचलले होते की टेक्निकली आणि फायनान्शियली ज्या बिड निघतात त्या पूर्णपणे मॅन्युप्युलेट केल्या जातात. हा आरोप काही लोकांनी केला. त्याच्यानंतर सुद्धा टेंडर घेतलं गेलं. रोडच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की रोडचं टेंडर निघालं, पेनल्टी दिली गेली, अजून 250 कोटीचं त्याच्या ठिकाणी येण्यात आहे. लेकिन तरी सुद्धा ते कोणाला कॉन्ट्रॅक्ट देतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार जो चाललेला हा थांबला गेला पाहिजे. लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका शासनाची असली पाहिजे. उलट पक्षी तुम्ही काय करता की लोकांच्या हातचं काम काढून तुम्ही एका मोठ्या व्यावसायिकाला ते काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला आमचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आम्ही एक आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी काढू आणि आमची तारीख सुद्धा त्या ठिकाणी ठरलेली आहे. आम्ही 6 तारखेला 6 मार्चला 10:30 वाजता जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर या ठिकाणी जो आहे तो आक्रोश मोर्चा करणार आहोत. कारण तुम्ही जर आमच्या युवकांना बेरोजगार करत असाल, आमच्या महिला बचत गटांना त्या ठिकाणी बाजूला करत असाल, बेरोजगार संस्थांना बाजूला करत असाल आणि एखाद्या व्यावसायिक माणसाला कारण तो शासनाच्या कोणाच्या तरी जवळ त्याला मदत करण्याचं काम करत असाल तर त्याला आमचा येणाऱ्या काळामध्ये विरोध आहे. धन्यवाद. मैं बहुत सारा आप सबका धन्यवाद व्यक्त करूंगी कि आप सभी ने आज इस प्रेस कॉन्फ्रेंस में आप सभी लोग आए. मैंने अधिवेशन में जो है आप सबको मालूम है कि मुंबई के बारे में जो बात कही थी जिसमें मैंने कहा था कि मुंबई महानगर पालिका स्वायत्त है क्या. मुंबई महानगर पालिका की बहुत सारी चीजों के बारे में मैंने कहा. जैसे आपको मालूम है कि मैंने डीप क्लीनिंग के बारे में कहा,
मैंने रोड्स के भ्रष्टाचार के बारे में कहा कि जिस तरह से मुख्यमंत्री महोदय ने 1.5 साल पहले हमें विधिमंडल में कहा था कि 6 महीने बाद मुंबई के रास्ते जो है वो कांग्रेस को दिखेंगे, लेकिन हम देख रहे हैं कि 5% काम भी शुरू नहीं हुआ। जिसको कॉन्ट्रैक्ट दिया था उसको पेनल्टी लगी है, तो वो काम नहीं कर पाया, शुरू नहीं कर पाया। 12 महीने काम नहीं शुरू करने की वजह से उनको पेनल्टी लगी है, वो भी नहीं बन रहे। और आप सबको मालूम है कि जिस तरह से उनका फाइन आना बाकी है, उस सब की चीजों के बारे में मुंबई महानगर पालिका के कार्रवाई के बारे में मैंने बात की। दुर्भाग्यवश ऐसा दिखा मुझे कि इसका कोई भी जवाब, कल के अधिवेशन के जो मुख्यमंत्री महोदय का जवाब था उसमें कोई भी जवाब हमें नहीं मिला। और जो हम अपेक्षा कर रहे थे कि जो एक मुद्दा मैंने रखा था जिसमें मुंबई स्वच्छ अभियान के अंतर्गत जो है 75,000 जो है युवा है, महिला बचत गट है, स्वयंसेवी संस्था है, अशासकीय संस्था है, सामाजिक संस्था है। आप सबको मैं कहना चाहती हूँ कि जब मुंबई महानगर पालिका में नौकर भर्ती नहीं हुई थी, ऐसे समय में ये काम अच्छे से होना चाहिए, इसीलिए इन संस्थाओं को ये काम दिया गया। 25 साल से ये संस्थाएं आज जो है वो मुंबई महानगर पालिका में काम कर रही है, चाहे वो कोविड का पीरियड हो या कोई भी पीरियड हो, इन्होंने अच्छे से काम किया है। WHO ने उनको इस काम के लिए बहुत पैमाने पे अप्रिशिएट भी किया जब कोविड का काल था। और ऐसे समय में उनको निकाल के एक प्राइवेट एजेंसी को, अपने दोस्त को टेंडर देने का काम जो है वो मुंबई महानगर पालिका के माध्यम से राज्य सरकार कर रही है, ये हमारा आरोप है। और मुझे इसमें यह कहना है कि जब स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान के अंतर्गत जो इनको स्वयं सेवक जो है यहाँ पे काम कर रहे हैं, उनको प्रतिदिन जो है वो 200 रुपया मिलता है और प्रति महीना जो है वो 6,000 रुपया मिल रहा है। जबकि जो नया टेंडर फ्लोट हुआ है उसमें जो कामकाज का एक परिभाषा देके प्रतिदिन जो है उनको 743 रुपए से 743 रुपए देने का निर्णय हुआ है और प्रति महीना जो है उनको 28,213 रुपए देने का निर्णय हुआ है। तो कहा 6,000 रुपए और कहा 28,213 रुपए। और इसका जो हम लोग SMPA का हर साल का जो है वो खर्चा देख रहे हैं, जो इनको दिया है वो जो है वो 90 करोड़ है और 4 साल का जो है वो 360 करोड़ रुपए है। जबकि जो टेंडर नया फ्लोट हुआ है उसको अगर आप देखेंगे तो प्रति जो है वो महीने का खर्च जो है 300 करोड़ है और 4 साल का जो खर्चा है वो 1200 करोड़ है, जो टेंडर अभी आपको मालूम है कि फ्लोट हुआ है। हमारा कहना है कि त्वरित ये टेंडर जो है वो रद्द किया जाए। जो काम ये लोग कर रहे हैं इतने साल से, 25 साल से, जब आपको मालूम है कि कोविड का था तभी भी इन्होंने वो काम अच्छे से किया था, तो इनको ये काम करने का, क्योंकि इसमें मराठी युवा भी है, महिला बचत गट है, बेरोजगार संस्था है, असंगठित कामगार की संस्था है, अशासकीय संस्था है, तो इन सबको ये काम मिलना चाहिए। ये हमारी यहाँ से मांग है, त्वरित ये टेंडर रद्द होना चाहिए, ये हमारी सबसे पहले मांग है। और जिस तरह से मुंबई महानगर पालिका से जो फेवरिज्म चल रहा है अपने दोस्तों के लिए, वो भी बंद होना चाहिए। और ये जो पारदर्शिता से काम करे, क्योंकि डीप क्लीनिंग के नाम पे क्या चल रहा है हम अभी समझने में हम आगे आ रहे हैं। हम तो सोच रहे थे कि डीप क्लीनिंग के माध्यम से क्लीनिंग चल रहा है, ये क्लीनिंग नहीं चल रहा है, किसी और को टेंडर देने की नई योजना और नया प्लान चल रहा था, ये हमें अभी सामने आया है। तो इसके खिलाफ हम आक्रोश मोर्चा निकालेंगे। हमने तय किया है कि इंडिया अलायंस के माध्यम से 6 तारीख को जो है वो हम लोग BMC का जो मुख्यालय है वहां पे हम 10:30 बजे आक्रोश मोर्चा निकालेंगे। और जो ये जो चल रहा है युवकों को बेरोजगार करने का, महिलाओं को बेरोजगार करने का, उसके खिलाफ हम आने वाले दिनों में जो है वो आंदोलन करके आवाज उठाएंगे। मेरा कहना है राज्य सरकार से, त्वरित ये टेंडर रद्द होना चाहिए और जो काम कर रहे हैं उनको ये पैसा मिलना चाहिए, क्योंकि वो 25 साल से वो काम कर रहे हैं। तो मेरा वही कहना है। और आप देखेंगे उसमें काम करने वाले लोगों से आप मिलेंगे तो आपको पता चलेगा कि वो किस परिस्थितियों में काम करते हैं। इसमें जो समन्वय समिति है उसके प्रतिनिधि यहाँ पे आए हैं, नलावड़े मामा है और हेमंत जी है। हेमंत जी बात करेंगे मराठी हिंदी सर्व पत्रकार परिषदांना माझा नमस्कार। तसेच जे आमच्या वरच्या काही गायकवाड बसलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही अभिवादन करून माझं असं म्हणणं आहे की आम्ही ही जी 2000 सालामध्ये दत्तक योजना म्हणून सुरुवात केलेली आणि ही योजना सुद्धा आमच्या काँग्रेसचे नगरसेवक यांनी ही योजना आणून सुरुवात केली। त्यावेळेला योजनेमध्ये आम्हाला फक्त 900 रुपये महिन्याला मिळत होते आणि मुंबई ही इतकी घाणेरडी होती, अक्षरशः आम्ही लोकांनी त्यावेळेला भू सुद्धा उचललेला आहे, कचरा घाणेरड्या वस्तीमध्ये जाऊन आम्ही वस्ती स्वच्छ केलेली आहे। अशा परिस्थितीतून करत करत आम्ही 2013 पर्यंत आलो आणि 13 मध्ये सुभाष दळवी साहेबांनी एक योजना आणली, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान म्हणून। अशा अभियानामध्ये सुद्धा आम्हाला फक्त 6,000 दिले जात होते महिन्याला। त्या 6,000 मध्ये पण 5,400 रुपये मानधन आणि 700 रुपये प्रबोधन, म्हणजे आम्हाला प्रत्येक एरियामध्ये स्वच्छतेसाठी
बॅनर लावायचे, घरोघरी जाऊन स्त्रियांना, पुरुषांना, इतरांना आम्हाला त्याचे प्रबोधन करायला लागायचे की तुम्ही कचरा संकलन कशा पद्धतीने करायचं, वर्गीकरण कशा पद्धतीने करायचं, कचरा कुठे टाकू नये, कुठे टाकला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही वस्ती स्वच्छता केली पाहिजे, अशासाठी आमचा पूर्ण दिवस जायचा. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही कामं करत आलो. पण अचानक मध्ये या बीजेपी सरकारने जे महाटेंडर आणलेलं आहे आणि त्या महाटेंडरमुळे आमच्या लोकांचे 75,000 जे आम्ही लोक काम करतोय ते आम्ही बेकार होणार आहे. याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आमच्या वर्षाताई गायकवाड यांना आम्ही निवेदन दिलं. त्या निवेदनद्वारे त्यांनी अधिवेशनामध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुम्हाला सुद्धा त्या कळलेल्या असतीलच. त्यांनी वाचा फोडला. आज वाचा फोडल्यामुळे आज इथे आम्ही पत्रकार परिषदेमध्ये हजर झालो म्हणून आमच्या काही गोष्टी मांडता आल्या आहेत. कारण का आम्ही आम्हाला असं वाटतं की हे टेंडर रद्द करण्यात यावे. रद्द नाही झाले तर आम्ही पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करण्याचे किंवा रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे. एवढं बोलून धन्यवाद. आता काही तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज सतीश भोसले. दत्तक वस्ती योजना सुरू झाली 2000 साली जसं सांगितलं. यामध्ये दोन गोष्टी एक आहे, 5,400 जे मानधन दिलेलं आहे त्यामध्ये आम्हाला वस्तू पण घ्यायचे. लक्षात घ्या, 5,400 मध्ये डबे घ्यायचे, फावडे घ्यायचे, झाडू घ्यायचे, गंबूट घ्यायचे, त्यांना सर्व साहित्य द्यायचे प्लस आणि 600 रुपये प्रबोधन. 5,000 लक्ष लोकांना सर्वांना असं हे झालेलं 5,400 त्यांचं मानधन आहे. पण त्या 5,400 मध्ये त्या व्यक्तीला लागणारे वस्तू, आता एक कचऱ्याचा डबा तो किती कचऱ्यात देतो आणि तो 6 महिन्यात टिकतो का, तर साधारण हा 5,400 मध्ये हा पण खर्च इन्क्लूड आहे त्यांचा. त्यामुळे ही सुरुवातीपासूनची पिळवणूक होती, जिथे आम्ही सांगतो की कोरोनाच्या काळामध्ये सर्व मुंबई बंद होती, फक्त बंद नव्हतो तो कचरा. माणूस जगत होता, कचरा निर्माण करत होता आणि कचरा डम्पिंग पर्यंत नेण्याचं काम हे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे आमचे स्वयंसेवक करत होते. पण ह्या ज्या 70-80 हजार जे स्वयंसेवक आहेत त्यामधल्या एकालाही कोणी महानगरपालिकेने किंवा राज्य सरकारने किंवा इतर कुठल्याही संस्थांनी त्यांना एक चांगलं म्हणजे प्रशस्तीपत्र सुद्धा त्यांनी दिलं नाही. प्रशस्तीपत्र किंवा अनुदान कोणाला मिळालं, ज्यांना ऑलरेडी 60,000-70,000 पगार होता त्यात ज्या महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांना मिळालं. पण जे खरं आजच्या दिवसापर्यंत त्या घरातून ते कचरा घेत होते आणि उद्या त्यांना कळालं इथे पॉझिटिव्ह मिळालं आणि पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर सुद्धा त्या विभागातला कचरा आमचे स्वयंसेवक घेत होते. म्हणजे एवढा क्रुशियल पिरियड मध्ये काम केलेलं असताना सुद्धा प्रथम त्यांना एक संधी देण्याऐवजी फक्त हा भक्का दाखवलाय. त्यांनी 1200 करोडचा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. साधारण 144 त्यांनी सुपरवायझर ठेवलेले, 144. लक्षात घ्या, 227 वॉर्ड आहेत आणि त्यात 144 सुपरवायझर आहेत. आमच्या इकडे किमान जवळजवळ आतापर्यंत जेवढ्या संस्थांचे काम होतं त्या प्रत्येक संस्थेचा एक सुपरवायझर असायचा. म्हणजे जर एका वॉर्ड मध्ये 4 जर दत्तक वस्तीच्या संस्था असतील तर 4 सुपरवायझर असायचे एका विभागामध्ये म्हणजे एका वॉर्ड मध्ये. म्हणजे साधारण 4 ते 600 आमचे सुपरवायझर असायचे नुसते. मग हे 600 सुपरवायझरच्या जागी 144 सुपरवायझर काम करू शकतील का, ते लोकांपर्यंत पोहोचू शकतील का? त्यामध्ये हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आम्हाला साशंकताच आहे. जसं आता होतं की कॉन्ट्रॅक्टर येतो, रस्ता बनवतो, त्याच्यानंतर त्या रस्त्यावर काही झालं तर त्याला पकडायचा कुठे, तो आपला त्याचा पैसा घेऊन निघून जातो. आणि तीच गोष्ट ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट प्लॉट होणार, चालू होणार, तो त्याचे पैसे घेऊन जाणार. मुंबई जशी बकाल आहे तशीच बकाल ठेवून जाणार ते. त्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्ट वरतीच प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला करायचंच होतं ना, मुंबई स्वच्छ करायची होती, तर जे लोक एक्झिस्टिंग काम करतायत, एवढे 25 वर्ष त्यांचा अनुभव आहे, त्या अनुभवाला
त्या लोकांनी तुम्हाला एकदा चान्स दिला पाहिजे होते की बाबा आम्ही हा एवढे पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही ही मुंबई स्वच्छ करून द्या. आणि जर तिथून नसतं झालं तर तुम्हाला सांगायला एक गोष्ट होती ना की बाबा तुम्हाला पण आम्ही तो चान्स दिला पण ते तुम्ही करू शकला नाही. पण हे जसं ताईंनी सांगितलं ते फक्त आपल्या मित्रांसाठी एक काहीतरी उत्पन्नाचं साधन करायचं होतं म्हणून हा टेंडर काढला. कोविडच्या काळामध्ये स्वयंसेवक आमचे बरेच स्वयंसेवक, कारण त्यांचा काहीच स्वयंसेवक म्हणल्यानंतर त्यांचा काहीच प्रूफ राहत नाही, असे मृत्युमुखी पडले. पण त्यांना एकालाही अनुदान किंवा हे मिळालेलं नाही. साधारण आमच्या कोविड काळामध्ये पूर्ण मुंबईमध्ये एक 400 ते 500 जे हे आहे स्वयंसेवक हे मृत्युमुखी पडली. पण त्यांची कुठेही नोंद नसल्या कारणाने त्यांना मुंबई महानगरपालिकेने एकही रुपयाचं अनुदान दिलं नाही. त्यामुळे ह्या एकूण प्रोग्राम मध्ये आम्हाला दाट शंका आहे की हा फक्त आपल्या मित्रांसाठी निर्माण केलेली ही टेंडरची प्रक्रिया आहे. 7,000 आता आमच्या इकडे जवळ 70-80 हजार स्वयंसेवक आहेत आणि ते यांच्या ज्या टेंडर मध्ये त्यांनी सांगितलं 7,000 लोक सर्व मिळून म्हणजे सुपरवायझर, त्यांचा जो एरिया मॅनेजर, हे सर्व जे हे दिलेले आहेत असे मिळून 7,000 लोक आहेत. आणि त्यामध्ये ऍक्च्युअल काम करणारे 4,000 लोक आहेत, जी खाली जाऊन काम करणार आहेत, जे कचरा घेणार आहेत, गटार साफ करणार आहेत. मग आता माझ्या लक्षात येत आहे की एवढी जी कर्मचारी आहेत आणि ते रिप्लेसमेंट कसे होऊ शकतात? ते काय रॉकेट सायन्स आहे का? जिथे 10 माणसं लागणार आहे तर 10 माणसं लागणार आहे तिथे एक माणूस कसा काम करू शकतो? कशाने करणार आहे तो काम? काय असं आहे की जे एका दिवसामध्ये किंवा आम्हाला रिप्लेसमेंट करून तिथे तो माणूस कशाने काम करणार आहे? म्हणजे यांना मुंबई स्वच्छ करायची नाहीये, त्या योगे फक्त पैसे कमवायचे असं आम्हाला जाणवत आहे. म्हणून आम्ही सर्व दत्तक वस्ती समन्वय समिती आम्ही पूर्ण आपल्या ताकदीनिशी मुंबईच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर येण्यासाठी सुद्धा कमी करणार नाही. धन्यवाद. ही तळमळ आहे सगळी, तळमळीने सगळे बोलतायत. आपले काही प्रश्न तुमचे विचारा. खरं तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंकडे पण मुंबई दत्तक वस्ती समन्वय समितीचे सगळे सदस्य पदाधिकारी गेले होते. त्यांच्याकडे पण हा न्याय मागण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केला आहे. काय म्हणाले आपण? इंडिया अलायन्सच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. बरोबर आहे की सगळ्यांना, कारण मुंबईमधल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याच्या माध्यमातून युवा जे आहेत ते बेरोजगार होणार आहेत. आणि त्या ठिकाणी महिला बचत, जसं मी सांगितलं की या सगळ्या संस्थेमध्ये काम करणारी मंडळींना जे आहे ते या पूर्ण संस्थेपासून बाजूला करून एक नवीन षडयंत्र त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चाललाय. त्याच्या माध्यमातून जसं त्यांनी सांगितलं की 75,000-80,000 लोक बाजूला करून 7,000 लोकांना त्या ठिकाणी काम देण्याचं टेंडर. त्याच्यामध्ये सुद्धा काम करणारी मंडळीची संख्या अजून त्याच्यापेक्षा कमी आहे, कारण सुपरवायझर काय काम नाही करणार, ते फक्त मॉनिटरिंग करण्याचं काम करणार. त्यामुळे हा पूर्ण षडयंत्र जो आहे, आणि मला माहिती आहे कधीपासून प्लॅन चालले, त्यांनाही माहिती आहे कधीपासून प्लॅन चाललेले आहे आणि ते कोणासाठी प्लॅन चाललेले. आमचं म्हणणं आहे की तुमच्या मित्रांना मदत करण्यासाठी तुम्ही युवकांना बेरोजगार करताय, मराठी युवकांना बेरोजगार करताय, महिला बचत गटांना बेरोजगार करताय. आणि म्हणून ही सगळ्यांची मुवमेंट असली पाहिजे. मला राज्य सरकारला सांगणे की त्वरित हे टेंडर रद्द गेलं पाहिजे. या टेंडरच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे सगळ्यांच्या कोणाच्या टाचनाकाच्या मंडळींशी भेटायला तुम्हाला कळेल की कधी गणेश जाऊन बघा तर तुम्हाला कळेल की छोट्या छोट्या गल्या असतात जिथे माणूस जाऊ शकत नाही, तिथे तिरपे होऊन लोक काम करतात. त्यांना त्या ठिकाणी सामान करा, तुम्ही हे करा, कोणी कंप्लेंट केली की त्या ठिकाणी कोणाची व्हिजिट असली की त्यांना एक्स्ट्रा काम करावं लागतं. त्या ठिकाणी त्यांना हे करायला पैसे मिळत नाही. पण ही मंडळी मनापासून काम करतायत, 25 वर्ष काम करतायत. ज्यावेळी कोविडचा काळ होता त्यावेळी त्यांनी काम केलं, तर त्यांचं म्हणणं सर्वांनी मांडलं पाहिजे अशी आमची पण भूमिका. काय चुकीचं काय? हे जे 1200 कोटी रुपयाचा टेंडर आहे याच्यामध्ये फक्त याच्यावरच खर्च होणार नाही, काही यांत्रिक पद्धतीने त्याच्यामध्ये व्हॅक्युम क्लिनर्स येत आहे, वस्तू त्यामध्ये पण घेणार आहे. ही गोष्ट आहे त्यामध्ये. आजच CP मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोलताना सांगितलं हे सगळं तुम्हाला आधीच माहीत होतं. सरकार तुम्हाला काल अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारला म्हणताय, सरकार तुम्हाला कुठेही हे करत नाही. मग तुमच्याकडे एक न्यायालयाचा मार्ग खुला आहे, तुम्ही न्यायालयात जाणार का? असं आहे की सरकारला लोकांचं म्हणणं ऐकावं लागेल ना. सरकार लोकांचं म्हणणं ऐकणारच नाही. अगोदरच त्यांनी लोकांना गृहीत धरण्याचं काम केलेलं आहे. पण ज्या वेळेला रस्त्यावर लोक उतरतात तेव्हा सरकारला पण त्यांचं ऐकावं लागतं आणि मुंबई
मशीन आणणार आहे, हे आणणार आहे. अहो त्यांना पैसे किती दिले, त्यांचे कामगार किती कमी केले. तुम्ही ह्या सुविधा यांना द्या ना, पैसे वाढवून द्या, यांना अजून काम द्यायचं काम द्या. ते का नाही करणार? असं आहे की म्हणजे मी तर बघत होते की मुख्यमंत्री त्या ठिकाणी फिरतायत, डीप क्लिनिंग होते. माझं पत्रकारांना सुद्धा आवड आहे की दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याला जाऊन तुम्ही लोकांनी पण व्हिजिट मारली पाहिजे की 2 दिवसानंतर की ते जे डीप क्लिनिंग करतात त्या रस्त्याचं होतं काय, मुंबईला बहाल करण्याचं काम कुणी केलं आणि याच्या मागचा डाव कोणाचा चाललेला आहे? मला सांगा, एवढ्या युवकांना बेरोजगार करणं योग्य आहे का? त्यांच्याकडे काही कमी टेंडर आहे, त्यांच्याकडे काही कमी काम आहे, फक्त सरकारमध्ये आहे, कोणाच्या जवळ आहे म्हणून त्यांना टेंडर द्यायचं आणि त्यासाठी 75,000 80,000 युवकांच्या आणि महिला बचत गटांचं काम करायचं. हा न्याय कुठला असू शकतो? त्यामुळे आमचं एक सिंपल म्हणणं आहे की हे टेंडर रद्द झालं पाहिजे. अहो तुम्ही 6,000 रुपये ह्याच्यामध्ये यांना 5,400 देणार, तर ते 600 रुपये तुम्ही प्रबोधनाला सांगणार आणि तुम्ही त्यांना किती पैसे देणार? म्हणजे तुम्ही विचार करा ना, 2 टेंडर मध्ये रकमेमध्येच फरक किती आहे. मग तुम्ही जे म्हणताय ना, हे सगळे यांना पण द्या. तुम्हाला मुंबई स्वच्छ खरंच करायची आहे ना, खरंच तुम्हाला वाटतं ना की आता खरं तर आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं 2 करोड युवांना रोजगार देणं. आता तुम्ही रोजगार काढताय आणि मला असं वाटतं की कुठे ना कुठे एकदा या राज्य सरकारला समजलं पाहिजे की मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त बॉडी आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या मित्राला आणलं पाहिजे असं काही जरुरी नाहीये. पण दुर्दैवाने मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे कोणाचा ना कोणाचा, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मला वाटतं त्यांनी सुद्धा आता समजून घ्यायला पाहिजे एक गोष्ट की हे मुंबई महानगरपालिका स्वायत्त आहे, त्याचे निर्णय त्याला घेऊन द्यावे. इलेक्शन कमिशनने सांगितल्यानंतर सुद्धा जर बदली होत नसेल आयुक्तांची तर याच्या पलीकडे ते असू शकते. रिमाइंडर पाठवलं इलेक्शन कमिशनने, त्यामुळे आयुक्तांनी पण समजून घेतलं पाहिजे आणि मला वाटतं सरकारने पण समजून घेतलं पाहिजे. इतका अन्याय कोणी सहन करून घेणार नाही आणि मुंबई तर बिलकुल सहन करून घेणार नाही. त्यांनी सांगितलं, तुम्ही ऐकलं ना, कुठल्या कामाच्या माध्यमातून ते तुम्ही खरंच बघितलं पाहिजे. खाली जमिनीवर जाऊन झोपडपट्टी असतील, बिल्डिंग असतील, याच्या मागचा कचरा काढताना कुठे कुठे माणसं जातात आणि काम करतात. ती सुद्धा माणसं आहेत हो. त्यांना तरी कामगारासाठी द्या ना. त्या 25 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना न्याय देणार नाही, तुम्ही त्याला झटक्याशी बाहेर काढणार, ते बरोबर नाही असं आमचं. काही टेंडर रद्द नाहीच झालं तर मग तुमची पुढची आम्ही टेंडर रद्द करावंच लागेल सरकारने. आम्ही या ठिकाणी बिलकुल त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि वेळ प्रसंग आला, तुम्ही सांगितलं, न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्याचा वेळ प्रसंग आला तर न्याय व्यवस्थेमध्ये पण जाऊन आम्ही हा आवाज उचलू. आज तुम्ही बघा, पुष्कळ मंडळी ते आलेली. तुम्ही आता सगळी ती मंडळी तुम्हाला दिसतात आणि सगळी मंडळी या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी. आज त्यांना असं झालेलं आहे की आमच्या हा अन्याय का, आम्ही न्याय व्यवस्थेने आम्हाला बोलतो, आम्ही न्याय व्यवस्थेत पण जाऊ. काही सत्तेचा दुरुपयोग होतोय का आणि मुंबई महानगरपालिकेला लुबाडून खाण्याचा कटकार सरकारकडून प्रत्यक्षरित्या आखण्यात येत आहे? आता असं आहे की सत्तेचा दुरुपयोग होतोय का हे तर मला सांगायची गरज नाही. सत्तेचा तर दुरुपयोग चाललेलाच आहे. मुंबई कोणाची, तर मुंबई असं म्हणायला पाहिजे की मुंबईकरांची. पण दुर्दैवाने आजकाल मुंबई कोणाची हा प्रश्न विचारला की सत्तेमध्ये लोक आहेत त्यांची. मोक्याच्या जागा देण्याचं काम चाललेलं आहे. आता हे साफसफाईचं जे काम आहे, तुम्ही सांगा मला, याचे कचरा गोळा करणं, नालेसफाई काम करणं, याच्यामध्ये जर त्यांचे मित्र यायला लागले हे तर काय चालेल? आता यांची जी मंडळी येणार आहे ती परदेशातून आणणार आहे का माणसं? ही माणसं असणार आहे. पण दुर्दैवाने आज ज्या तऱ्हेने तंत्र चाललेले आणि ज्या संस्थांना हे काम देण्याचं चाललेलं आहे, या सगळ्या संस्था कोणाच्या आहेत, कोणाच्या जवळच्या आहेत? आता आम्ही तेच सांगितलं ना की जिथे माणसं पोहोचत नाही तिथं आता यंत्र कसे पोहोचणार? तर बरोबर त्यांनी मला प्रश्न विचारला की काही त्यांना प्रश्न विचारा की जिथं कोणी प्रश्न विचारला ना, जिथे माणसं जाऊ शकत नाही तिथं तुमचे कॉन्ट्रॅक्टर, तुमचे व्हॅक्यूम क्लिनर कसे पोहोचणार? माणसं घुसून काम करतात. त्यामुळे तू जे प्रश्न विचारला की सरकार या ज्या आहेत त्या सगळ्या प्रति सरकारचा, तर 100% या सगळ्यावरती सरकारचंच जे आहे ते नियंत्रण चाललेलं आहे. मी काल एक गोष्ट बोलली तर सगळे माननीय आमदार माझ्यावरती आले. आयुक्तांनी मला सांगावं की या ठिकाणी निर्णय घेताना ते जे घेतात त्याच्यामध्ये सरकारचा किती हस्तक्षेप आहे हे मला सांगायची गरज नाही. त्यामुळे स्वायत्त राहावी महानगरपालिकेची ही आमची मनापासून इच्छा आहे. ते काम करतात, त्यांना न्याय मिळावा ही मनापासून इच्छा आहे आणि त्वरित हे जे टेंडर आहे हे रद्द व्हावं. राज्य सरकारच्या मित्रांना टेंडर देण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते अगोदरच खूप सक्षम आहेत. त्यासाठी गरिबांच्या पोटावर हात घालू नये ही माझी या ठिकाणी नम्र मुद्दा यामध्ये मुद्दा आहे की पालिका तर डिझॉल्व्ह झाली, आता
प्रशासक सगळं बघताय, अशा वेळी टेंडर रद्द होईल अशी शक्यता तुम्हाला का वाटते? हा प्रश्न जो विचारला तू, जनमानसाचं आंदोलन ज्यावेळी होतं तेव्हा शासनाला पण झुकावं लागतं आणि प्रशासनाला पण झुकावं लागतं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि मलाही मान्य आहे की 1.5-2 वर्षापासून तुम्ही जर बघाल तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसताना खरं तर हा निर्णय घेणं चुकीचं आहे. एवढा मोठा जे निर्णय चालत नाही की लोकप्रतिनिधी नाहीयेत, ना स्टँडिंग कमिटी आहे, ना इम्प्रुव्हमेंट कमिटी आहे, पण हे सगळे निर्णय घेतले जात आहेत. कोणाच्या सांगण्यावर घेतले जात आहेत? कोण सांगतायत त्यांना घ्यायला? आणि म्हणून आमचं सुद्धा म्हणणं की तुम्ही म्हणाल ते की शासनाला आणि प्रशासनाला जनमताचं मत ऐकावं लागेल, लोकांचं म्हणणं ऐकावं लागेल. धन्यवाद. ताई तुम्ही आता बोललात मग असून की टेंडर काढलेलं आहे. टेंडर हे मित्र हे कोण आहे? सगळ्यांना माहिती आहे. मी पत्रकार महोदयांना पण काहीतरी काम असावं म्हणून मी ते नाव घेतलेलं नाही. पण तुम्ही अरे मी तर खालच्या हाऊस मध्ये सांगितलं की आमच्या वरच्या खालच्या हाऊस मध्ये आहेत का ते बघा मित्र. मैम डीप क्लीन की आपने बात की 790 करोड़ के लगभग आसपास में टेंडर निकाला गया जिस मुहिम के तहत सड़कों की धुलाई का काम चल रहा है। लोगों का विपक्ष का ये मानना है कि उसका कोई फायदा नहीं हो रहा है, लेकिन उसके बावजूद जो कॉन्ट्रैक्टर लॉबी है उसको बहुत ज्यादा फायदा पहुंच रहा है उसकी वजह से। इस पे क्या कहेंगे? देखिए ये तो सच है ना, मैंने शुरुआत में भी थोड़ी देर पहले कहा कि डीप क्लीनिंग होने के बाद कम से कम उस रास्ते को दूसरी बार तीसरी बार जाके भी देखना चाहिए कि रास्ते के अंदर क्या है, क्योंकि रास्ते से हम लोग गुजरते हैं तो हमको पता है कि क्या होता है। राज्य के मुख्यमंत्री जाते हैं, जैसा मैंने कहा कि डीप क्लीनिंग का हमारा था कहना कि डीप क्लीनिंग का उद्देश्य कुछ अलग होगा, लेकिन अभी हमको दिख रहा है ना डीप क्लीनिंग कहा जा रहा है। डीप क्लीनिंग किसी को टेंडर देने के लिए हो रहा है। मुंबई में जो आप कह रहे हैं कि कॉन्ट्रैक्टर को कैसे मदद मिले, कैसे चले, तो इसके लिए सब डीप क्लीनिंग हो रहा है। जो आप कह रहे हैं आपको भी पता है किस लिए हो रहा है और हमें भी पता है। कल मैंने यही कहा कि डीप क्लीनिंग के पीछे नहीं हमको तो मालूम है कि सब जो तिजोरी में क्या क्या चल रहा है, ये जो लिख के दे रहे हैं, मुझे मालूम है कि डीप क्लीनिंग के माध्यम से किसको डीप क्लीनिंग करने का काम चल रहा है। इनको डीप क्लीनिंग करके किसी और को टेंडर देने का काम चल रहा है और यह सबसे बड़ा गलत काम है। मैं आप सबसे यही कहना चाहूंगी कि आप लोग मुंबई में घूमते हो, आप लोगों को मुंबई से परिचित है। जिस पीरियड में कोई काम करने को तैयार नहीं था तब इन्होंने कम पैसे में काम किया है। आज हम इनकी लड़ाई लड़ने के लिए यहाँ पे आए हैं, आप समझ लीजिए ये चीज। और ये डीप क्लीनिंग के नाम पे शुरू की हुई मूवमेंट आज कहाँ पे जाके खड़ी हो गई है, आप सब समझदार हैं। इसीलिए मैंने कहा कि वो तिजोरी में भी डीप क्लीनिंग कर रहे हैं और लोगों के व्यवसाय में भी डीप क्लीनिंग कर रहे हैं, लोगों के पेट पे भी जाके डीप क्लीनिंग कर रहे हैं। ये मेरा कहना है। वर्षा जी, बतौर विपक्ष आप बड़ा मुद्दा उठा रही, मेरा राजनीतिक सवाल का आपसे है। महाविकास आघाड़ी की बात करें, नया अलायंस की बात करें तो लोकसभा की सीटों को लेकर, सीट शेयरिंग को लेकर सवाल उठ रहे हैं। तो 6 है, 4 सीट उद्धव ठाकरे की गुट जा रहा है, इस पर एक रिएक्शन। देखिए अभी तक ऑफिशियली हमने किसी ने भी ये बात बोली नहीं। आप तो बढ़िया के जो व्यू होते हैं जैसा क्वेश्चन मार्क करके होते हैं तो हम उसके ऊपर ये कहेंगे कि जब तक वंचित आघाड़ी के साथ हमारी बातचीत चल रही है, वंचित आघाड़ी के साथ जब बात पूरी होगी इसके ऊपर पूरा पिक्चर आपको क्लियर हो जाएगा। कहीं ना कहीं वंचित की वजह से ही बात अटक रही है, बार बार उनकी तरफ से बयान आ रहे हैं, उसको लेकर कहीं बात अटक रही है। ऐसा नहीं है। अभी मुझे लगता है कि कल परसों जो है वो बाला साहब, आदरणीय पवार साहब और उद्धव ठाकरे साहब की जो है वो बातचीत चल रही है। हमारे बाला साहब राज्य की बात करेगी, मुझे लगता है कि वो बाला साहब अम्बेडकर जी से बात कर रहे हैं। मुझे लगता है आने वाले दिनों में सॉर्ट होगा। मैंने हमेशा एक ही चीज कही है। मैंने कल भी मुझे किसी पत्रकार ने पूछा था तो मैंने उसमें कहा था कि मैं हाथ जोड़ के विनती करना चाहती हूँ वंचित आघाड़ी को कि ये आज के दिन का इलेक्शन जो है 2024 का, ये देश की दिशा तय करने वाला इलेक्शन है। ये देश का इलेक्शन है, ये देश की लोकशाही का इलेक्शन है और देश के संविधान का इलेक्शन है। इसमें आगे पीछे हो सकता है लेकिन इंडिया अलायंस एक साथ मिलकर जानी चाहिए, क्योंकि हम देख रहे हैं कि जिस तरफ देश जा रहा है आज जात धर्म भाषा प्रांत के नाम पे एक दूसरे को नफरत फैलाने का काम कर रहे हैं। ऐसे वक्त में मुझे ऐसा लगता है कि ये देश के सामने सबसे बड़ा अगर कोई मुद्दा है तो देश की लोकशाही और देश का संविधान। इसीलिए मुझे ऐसा लगता है कि जब हमारी बात पूरी हो जाएगी तो उसके ऊपर हम आके बात करेंगे, उसके लिए अलग से प्रेस कॉन्फ्रेंस। धन्यवाद।